या चलो लेट्स गो. सगळं क्लिअर आहे काय बोलायचं आहे ते वगैरे. नर्वस नाही आहेस? ऑल द बेस्ट. मंजिरी ऑल द बेस्ट. नवऱ्याला तरी नीट शेक हँड कर की. आय एम सो सॉरी, आय एम जस्ट जोकिंग. आय एम सो सॉरी. सगळं घेतलंयस ना बघ, आपण खरंच निघूया. चष्मा ठेव पर्समध्ये. फोन. मंजिरी काम डाऊन, प्लीज काम डाऊन. आपण फक्त ऍक्टिंग करतो, ओके? खऱ्यासाठी खोटं करतो आपण, ओके? यू गेट द डिफरन्स? याने कोणाचा तरी फायदाच होणार आहे. फरक कळतोय का? लेट्स गो. माझा फोन बंद का केलास? मी माझ्या सुवासिनी सगळं बोलणार होतो. मी सगळं सगळं तिला सांगणार. हे असं फोनवर? बघ, तू बोललास आणि माझ्या लक्षात आलं की मी खूप खूप वर्ष वाया घालवले. मी आता सगळं सगळं सांगणार आहे तिला. तो सांगा ना, सगळं सांगा. मी कुठे नाही म्हणतोय, पण हे असं जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा सगळं करायचं असतं का तुम्हाला? तडकाफडकी असं कोणाच्या तरी आयुष्यातून निघून जायचं आणि तडकाफडकी परत येऊ शकता असं वाटतं का तुम्हाला? हो, मध्ये किती काळ गेलेला असतो. तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही जेव्हा रेडी असेल तेव्हाच बोला. कारण परत जर तुम्ही त्यांच्या आयुष्यातून निघून गेलात ना तर. मी असं निघून गेलो म्हणून ती मला कधीच माफ करणार नाही का? मला कसं माहित असेल ते. पण एक आहे, जर तुम्ही या पुस्तकाचं काम पूर्ण केलं नाहीत ना तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहो जगदीश, गंमत करतोय मी. चला, तुमच्या मनातलं सगळं सांगून मोकळं व्हा. मग तुमच्या सुवासिनीला भेटा. गोल 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 बोलून मला फसवतोय सर. काही काय जगदीश, आता आपण पुढचं काम सुरू करूयात. मी पुस्तकाबद्दल तुला पुढचं सांगितलं तर काय देशील मला? हे आपण तुमच्याच पुस्तकाचं काम करतोय. तुम्ही बोलला तर मी काय देणार तुम्हाला? ती तुमचीच गरज आहे ना, माझी नाही. तुला काही पडलेलीच नाही माझी. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? मला तुमची पडली नसती तर मी तुम्हाला सहन केलं असतं का? बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवतो. तुम्ही करता तसा तो हिरवा किंवा निळा नाही. एक पेक पिऊन देशील? बिलकुल नाही, अजिबात नाही. कसा वाटला त्या फोटोग्राफरचा एक्सपेरिमेंट? It was good. In fact, I'm glad that we came here. But you know what? आपल्या इथे असं काहीतरी एक्सपेरिमेंट करणं इट्स डिफिकल्ट. म्हणजे खूप जास्त एक्सपेरिमेंटल आहे हे. ते तर आहे, पण आता काय करावं लागणारच आहे यार. बॉयफ्रेंडचे एक्सपेरिमेंट सोडून एक कसले एक्सपेरिमेंट करत बसलोय आपण. I swear यार, मला तर वाटतं की आपण वेडिंग फोटोग्राफर झालो ना, हीच चूक झाली आपली. त्यापेक्षा आपण फॅशन फोटोग्राफर व्हायला पाहिजे होतं. हॉट गाईज. झालंय माझं, तेही करून झालंय, पण माझा ना बॅड लकच खराब आहे. अरे सगळी मुलं मला डायरेक्ट फ्रेंड झोनच करून टाकतात. शी, मी एकाला जरी आस्काउट साठी विचारलं ना डायरेक्ट हसतात तोंडावर. त्यासाठी ना तुला एका क्लीन स्लेट वाल्या मुलाची गरज आहे, ज्याला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये. त्याला तू इझिली पटवू शकशील. ए हो, पण असा मुलगा कुठे मिळेल? मंजूचा बॉस. काय नाव आहे त्याचं? नाही, नाव सांगितलं होतं पण आता आठवत नाहीये. हे पण ट्राय करू शकतो. तुला जमणार आहे का? मी इझिली ट्राय मारू शकेन. एक्सक्यूज मी पत्ता काढू शकते त्याचा. पत्ता काढून काय उपयोग आहे? म्हणजे
मंजूच्या ऑफिसमध्ये जाऊन नुसतंच त्याला भेटत काहीच अर्थ नाही ना. हो, अँड दिस टाइम आय डोंट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक. मी त्याला सुमडीतच पटवणार आहे बघ. आपण स्टोरी तयार करूया. तू लॉयर आहे ना? बाय द वे, डोंट टेल मी की आपण त्याच्याकडे केस घेऊन जाणार आहोत. ऑब्विसली मज्जा येईल यार, ट्रस्ट मी. नक्की. मंजिरी, आता का नर्वस आहेस? आपलं ठरलंय ना काय बोलायचंय. नेक्स्ट. ओके, गुड. हॅलो, मी अनय जेमिनिस आणि ही माझी बायको मंजिरी जेमिनिस. येतो, बसा ना, बसा. बोला. मिसेस जेमिनिस, तुम्ही फार नर्वस दिसताय. ऑल वेल? या ऍब्सोल्युटली ऑल इज वेल. रादर एव्हरीथिंग इज वेल म्हणूनच आम्ही इकडे आलोय. वी हॅव बीन मॅरिड फॉर 2 years नाव. पण दोघेही करिअर ओरिएंटेड असल्यामुळे आजपर्यंत चान्स नाही घेतला आम्ही. पण आता वाटतंय ना? गुड. कसं आहे ना, बेबी असल्याशिवाय मॅरिड लाईफ सुरूच होत नाही. आणि मला तुमचं वय सुद्धा फार योग्य वाटतंय. तरी सुद्धा आपण प्रिकॉशन्स म्हणून काही बेसिक टेस्ट करून घेऊयात. त्यासाठी मला तुमची माहिती लागेल. मला सांगा, तुमचे पिरियड्स रेग्युलर आहे? बाहेर जा ना प्लीज. नाही, इट्स ओके, त्याची काही गरज नाही आहे. आणि डेट लक्षात नसेल तर इट्स ओके. आपण चेकअप करूया. ओढणी इथेच राहू द्या. नाही, बाहेर जा प्लीज. मंजू, हो, ते थांबलेत तरी चालणार आहे. त्यांना पण कळायला नको का तुम्हाला काय होतंय ते? या नाही नाही, प्लीज अनय, प्लीज बाहेर जा तू, प्लीज प्लीज बाहेर जा तू. ऑलराइट. कमाल आहे. तुमचे मिस्टर असून तुम्ही एवढे का संकोचताय? मिस्टरच आहेत ना तुमचे? नवरा बायको आहात ना तुम्ही? तुम्ही नक्की कोण आहात? नवरा बायको नाहीत ना? हे मंगळसूत्र उगाच घातलेत का? अहो, काही काय बोलताय? हे हे खरं आहे मंगळसूत्र. माझ्या नवऱ्याने माझ्या गळ्यात घातले. पण मी पण काय? मला मी अजून तयार नाहीये. मला झाला चेकअप? कळलं का काही?
आपण जाऊया तिथून, मला नाही जमणार. जाऊया म्हणजे त्याला कळलंय का आपण कोण आहोत ते? नाही पण मग मंजिरी, आपण इकडे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आलोय, टाइमपास नाही करत होत आपण. गो इनसाइड अँड डू युअर जॉब. नाही, मला खरंच नाही जमणार. मी तुला कळत का नाही, माझं लग्न झालंय. मंजिरी, ही गोष्ट करायला अतिशय सोपी आहे, पटकन आत जा. मी पण पुरुषासमोर अशी प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. आणि आपण नवरा बायको असल्याचं नाटक करतो, तू खरा नवरा नाही आहेस माझा. मला नाही करायचंय. आपण इथून निघू. हो, सगळं नीट होईल, डोंट वरी. निघूया आता आपण इथून. मंजिरी, तू कोणत्या काळात जगतेस? हे काय बोलतेस तू? खरं सांगू का, मला अशी इनकॉम्पिटंट असिस्टंट नकोच आहे. तू जा इथनं आत्ता. मला माहिती नाही तुला कोणी सांगितलं तू वकील होऊ शकतेस, पण खरं सांगायचं तर तू वकील काय, तू पोलीस, सोशल वर्कर काही होऊ शकत नाहीस. कारण जोवर तू तुझी प्रेजुडायसेस मोडत नाहीस तोवर सत्य आपल्या हाती लागणार नाहीये. ट्रुथ हॅज मेनी फेसेस. आणि जोवर आपण असं प्रिटेंड करत नाही तोवर काही होणार नाहीये. आणि तुला काय वाटतंय, आपण इथे ते नवरा बायको असल्याचं नाटक करतोय म्हणजे तू तुझ्या नवऱ्यावर चीट करतेस, शौनकवर. बट लेट मी बी व्हेरी फ्रँक, तू हे असं इथनं मधनच निघून जाऊन यू आर चीटिंग ऑन जस्टिस. ती बाई जिच्यावर अत्याचार झालाय, तिचं गेलेलं मूल, यांच्यावर तू इनजस्टिस करतेस. नाव चॉईस इज युअर्स. ठीक आहे, मी तयार आहे. बोला. सॉरी डॉक्टर, मी तसदी दिली तुम्हाला. आता मी तयार आहे. ओके, आय एम रेडी. 70च्या दशकातली गोष्ट असेल, 74 असेल कदाचित. मी शिक्षण अर्धवट सोडून पळून गेलो होतो. एका हिप्पी लोकांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. भन्नाट लोक होते. कुठल्या दुःखापासून पळत होती काय माहिती नाही. त्यातच होती मार्टिना. माझ्यापेक्षा मोठी असेल थोडी. तिचं नाव मार्टिना आहे हे पण मला खूप दिवसांनी कळलं. आम्ही तिला फ्लॉवर म्हणायचो. ती स्वतः म्हणायची, आय एम फ्लॉवर ऑफ दिस अर्थ. कायम डोक्यात फुलं घालूनच हिंडायची. हुशार होती. पण मला भेटली ते बरीच पुढे गेलेली होती. म्हणजे जीवनाचा अर्थ शोधताना नको त्या पदार्थांच्या आहारी गेलेली होती ती. त्या दशकाला लागलेला शापच होता तो. तिथं बाहेर पडणार तरी कसं? मार्टिनाची तब्येत फार खराब व्हायला लागली. शेवटी नुसती हाडं दिसायला लागली तिची. मी घाबरून तिच्या आईवडिलांना फोन केला. ते मूळचे अमेरिकेचे पण तेव्हा इटलीला होते. त्यांनी तिचं आणि माझं तिकीट पाठवलं आणि तिला घेऊन ताबडतोब फ्लॉरेन्सला गेलो. आता त्या कशा आहेत, मार्टिना? बिंडो कायच केलं. सिनेमाचा शेवट कुणी असं आधी सांगतो? तू त्या अगोचर पोलांपैकी आहेस का की डिटेक्टिव्ह नॉवल असताना आधी शेवट वाचून खून कुणी केलाय जाणून घ्यायचं? सॉरी, रिअली सॉरी. नाही, मग लगेच तिला आम्ही एका रिहॅब सेंटरमध्ये ऍडमिट केलं. पण हे व्यसन असं लगेच थोडं सुटणार होतं. वेड्यासारखं वागायचं. पण आयुष्यात पहिल्यांदा मला कोणाची तरी जबाबदारी घ्यावीशी वाटली. ती बरी होईस तोपर्यंत
मी तिथंच राहायचं ठरवलं. तिचे मॉम डॅड पण खुश झाले. मी रोज तिला भेटायला जायचो, तिला गोष्टी वाचून दाखवायचो. तिचे आई वडील अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांच्याबरोबर जायचो मी. ते इटलीतल्या काही भागांमधल्या वास्तूंचा अभ्यास करत होते. मग मी ते सांगतील तसं करायचो, ते सांगतील ते वाचायचो, छोटी मोठी कामं करायचो, खूप खूप प्रश्न विचारायचो त्यांना. आणि मार्टिनाची तब्येत पण हळूहळू सुधारत होती. असेच 7-8 महिने गेले आणि एका रात्री फ्लॉवर अचानक घरी आली. पळून आली ती रियादमधून. तिला परत झटका आला होता. अंमली पदार्थ घ्यायला पैसे पाहिजे होते तिला, चोरायला आली तिथे. मी वाचत जागा होतो म्हणून मला कळलं, तरी मी तिला खूप समजावलं की या पदार्थांच्या नादी नको लागूस तू. नाही ऐकलं तिने. मी तिच्या आईवडिलांना बोलवायला जाणार तर चक्क माझे पाय पकडून माफी मागितली माझी. ते म्हणजे असं करू नकोस, मला असं बघून माझ्या आईवडिलांना फार दुःख होईल, मी रिहॅबला परत जाते. ती खरं बोलते असं मला वाटलं. मी विश्वास ठेवला तिच्यावर. मैत्री आड आली. मी लहान होतो, कळलं नाही मला की एकदा मन मोकाट सुटलं की ते कुणालाच आवरता येत नाही. ती रिहॅबलाही गेली नाही, घरीही आली नाही. ते काय झालं पुढे, कुठे गेली कळलंच नाही. ती गोष्ट माझ्या मनाला फार खात राहिली. मी तिच्या आईवडिलांना त्याच रात्री सांगितलं असतं तर, तिच्यावर विश्वास ठेवला नसता तर. तिचे आईवडील माणसांचाच अभ्यास करणारे ते. त्यांनी माफ केलं मला. त्यानंतर त्यांनी मला मुलगाच मानला त्यांचा. मग मी त्यांच्यासारखं अँथ्रोपॉलॉजिस्ट व्हायचं ठरवलं. लंडनमधल्या एका युनिव्हर्सिटीत त्यांनीच माझी ॲडमिशन करून दिली. माझ्या वर्तमानातल्या लोकांनी माझ्या पुढे फक्त प्रश्न पाडले, निदान भूतकाळातले उत्तर देतील. म्हणून मी भारतात आलो आणि पडलो. सुहासिनीच्या प्रेमात पडलो. जीजी, जीजी, दरवर्षी तुम्हाला हे गिफ्ट्स कोण पाठवतं? हे जगदीश महापात्रे कोण आहेत? कोण लागतात ते तुमचे? आपल्या घराशी काय संबंध आहे त्यांचा? जीजी, जीजी सांगा ना मला, सांगा कोण आहेत हे? जीजी बोला काहीतरी. जीजी असं गप्प बसू देणार नाहीये मी तुम्हाला आज. तुम्हाला आज मला सांगितलंच पाहिजे. जीजी बोला ना. छान 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 मनी माऊ बाळ कस छान छान. हर्षा, आता तू घास खायचास हं? मी गाणं म्हटलं का नाही? चल खाऊन टाक. चावून चावून खायचा. छान छान. जीजी, जीजी मी काय विचारतेय? जीजी अहो अहो सांगा ना मला जीजी, कोण आहे ते महापात्रे? शौनकला काय माहिती आहे त्या महापात्र्यांबद्दल? त्यांनी मला त्या महापात्रांना फोन लावायला सांगितला आणि म्हणाला माझं नाव सांगू नकोस. आणि मग आज तो त्यांच्याबरोबर कसा काय? जीजी काय गौड बंगाले हे? छान 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 छान. जीजी, जीजी तुम्हाला माहिती आहे ना आपला शौनक किती साधा आहे, किती भाबडा आहे. पटकन कुणावरही विश्वास ठेवतो तो.
जीजी मला मला खरंच खूप काळजी वाटते त्याची. कोणी कोणी काही मुद्दामून ट्रॅप करतंय का त्याला आणि तो अडकत चाललाय का त्या ट्रॅपमध्ये? जीजी जीजी मला खरंच कळत नाहीये. जीजी बोला ना, या सगळ्यामध्ये नक्की कोण आहे? शौनक आणखीनच अडकत चाललाय या सगळ्यामध्ये. अडकलेल्याला बाहेर कसं काढणार? आता आम्ही काय काय प्रिकॉशन्स वगैरे घ्यायचे आहेत तर सगळ्या तुम्ही सांगा प्लीज आम्हाला. आम्ही सगळंच करायला तयार आहोत ना. म्हणजे ठीक आहे. मग आपण असं करूया, आपण आधी बेसिक ब्लड टेस्ट करून घेऊया. म्हणजे काही डेफिशियन्सीज असतील तर त्या रूल्ड आउट होतील आणि मग फर्टिलिटी टेस्ट. ओके, मग काय आपण टेस्ट करूच या. आणि पण तुम्ही त्याच्या आधी इव्हन औषधं वगैरे देणार असाल तर इट्स ओके. बघूया, लागलं तर देऊ. ओके, पण म्हणजे टेस्ट केल्यावर तुम्ही द्यालच, पण आधी इव्हन तुम्हाला वाटलं तर तुम्ही औषधं देऊच शकता ना मंजिरी? काही काय मिस्टर जेमिनिस, मी टेस्ट न करता उगाच औषधं देणारी फ्रॉड डॉक्टर वाटली की काय तुम्हाला? या दॅट्स राईट. आय मीन ऑफकोर्स तुम्ही तशा नाही आहात. या सगळ्या टेस्ट इथेच तुमच्याच दवाखान्यात करायच्या आहेत ना? या गुड थिंकिंग. या हो हो, आमच्या लॅबमध्येच करून घेऊया. मला आमच्या लॅबमध्येच केलेल्या टेस्टवर विश्वास आहे. काय ना कुठे बाहेर केला तर मॅनिप्युलेशन होऊ शकतं. हो बरोबरच आहे. आणि कसं आहे, सगळं इथेच झालं तर तुम्हालाही त्या तपासण्यांवर आणि रिझल्टवर लक्ष ठेवता येत असेल ना नीट? ॲब्सोल्युटली. तुमचे रिपोर्ट्स आलेत की आपण परत भेटूया. आणि काही इश्यूज असतील तर आम्ही आहोतच. हे पहा, तुम्ही इथे आला आहात ना, आता कसलीही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होईल. ऑलराईट. आणि शेवटी कसं आहे ना, प्रत्येक बाईची इच्छा असते की त्यांना कधी ना कधीतरी आई व्हावं, हो ना? शौनक, अनाया म्हणाला ते आपण खरं करू शकतो ना? म्हणजे मला बाळ हवंय. पण म्हणजे तुम्ही भारतात परत आल्यावर त्या फ्लॉवरचं काय झालं? ती तुम्हाला परत कधीच भेटली नाही का? तुम्ही सापडायला पाहिजे होतं तिला. हॅपी रोमॅन्टिक एंड असलेल्या गुलाबी कादंबऱ्या आवडतात वाटतं तुला. मिळली इथं पण अनेक वर्षांनी गोव्यात फिरताना एका फुलाच्या दुकानाबाहेर मला बोर्ड दिसला, आय एम फ्लॉवर ऑफ दिस अर्थ. हे बघा, मला उगाच काहीही सांगू नका. खरं खरं काय आहे ना ते सांगा. तुला काय फरक पडतो खरं काय आणि खोटं काय? ते खरं काय ते मी तुला सांगितलं, ऐकलंस ना तू? जगदीश, तुमच्या आयुष्यातली प्रत्येक स्त्री वेगळी, गुंतागुंतीची. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही इटलीवरून डायरेक्ट भारतात आलात आणि सुहासिनीला भेटलात का? म्हणजे इटलीवरून डायरेक्ट तुम्ही पुण्यात आलात. तुम्ही सुहासिनीला कसे भेटलात सांगा ना? ती पण अशीच होती का, भन्नाट? मला भेटलेली सगळ्यात वेगळी स्त्री होती ती. मग मला तिची गोष्ट सांगा ना. तिच्याबद्दल मी तुला काहीही सांगणार नाही. का सांगू? सतत कर तिच्याबद्दल विचारत असतोस. तुम्ही सुहासिनीला कधीच भेटणार नाही का? माहित नाही, सध्या तरी नाही. ओके, पाणी वगैरे हवंय काही? नाही, काही नको. टेस्ट तर झाली.
आणि मला वाटत नाही त्यांना काही शंका आली असेल, कारण त्या व्यवस्थित नॉर्मल बोलत होत्या माझ्याशी. ओके, बघूया आता टेस्ट नंतर काय बोलतायत, कशा वागतायत. पण तू एकदम कॉन्फिडेंट वाग हा, नंतर आपण सॉर्टेड असू रिझल्ट आला की. त्यासाठी किती खोटं बोलावं लागतंय, काय काय करून घ्यावं लागतंय. एवढं करूनही जर रिपोर्ट्स नॉर्मल आले तर त्या मला औषधच देणार नाही. ते आहेच पण. हे आहेच म्हणजे हे आहे तुझं प्लॅनिंग, हे इन्व्हेस्टिगेशन. मंजिरी जस्ट काम डाऊन. ओके, कुठलाही एफर्ट कधी वेस्ट जात नाही, यातनंही काहीतरी हाती लागेलच आपल्या. आणि एनिवे या टेस्टमधून तुला हेही कळेल की तुला बेबी होऊ शकतं की नाही. तुझ्या फ्युचरसाठी चांगलंच आहे. नाही, माझी पर्सनल लाईफ आहे ती. तू त्याबद्दल असं कसं बोलू शकतोस? मी कामाचा भाग म्हणून हे सगळं नाटक केलं म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यात किती डवळाडवळ करावी एखाद्याने. आणि तुला तर असंच वाटत असेल ना रे की माझे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह यावेत, म्हणजे या केसचा तपास पुढे चालू राहील. हो हो, म्हणजे दोष निघावा असं नाही. ऑफकोर्स केस पुढे. मंजिरी मंजिरी प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. तुला माहिती आहे माझं मराठी वीक आहे राईट. थांब इकडे. आय डोंट मीन इट यार. ऑफकोर्स आय फील फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट की असं काही निघू नये. आय होप यू नो दॅट. ठीक आहे, बरं आता काय करायचंय? म्हणजे रिपोर्ट येईपर्यंत थांबायचंय का निघायचंय आपण? नाही, चल आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊया. आज तू माझ्यासाठी तुझी एवढी इनिबिशन्स मोडलीस, ऍक्टिंग केलीस, माझ्याकडनं ट्रीट. नाही, असलं काही नको. शौनक जेवायला थांबतात माझ्यासाठी. मग त्यालाही बोलव ना, आपण तिघं जाऊ. चल. नाही, मला असं सारखं सारखं सेलिब्रेट करायला नाही आवडत. आधी आपलं काम पूर्ण होऊ दे, योग्य व्यक्तीला न्याय मिळू दे, मग बघूया. कळलं? तुम्ही काही महत्वाचं शोधतीयस का? हो, ते माझं वोटर ID कार्ड आलं होतं, इथेच ठेवलं होतं ड्रॉवरमध्ये, तेच शोधत होते. तुम्ही आता तुमचं वोटर ID कार्ड हाताशीच ठेवा. मतदान आलंय ना? आम्ही नाही असलं वोटिंग वगैरे करायला जात. ती सगळी ऑर्डिनरी लोकांची कामं आहेत. कोण जाणार उन्हात आणि लाईनीत उभं राहणार? मग असं काय म्हणताय? अहो, मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोकशाहीची पूर्ण भिंत मतदानावर अवलंबून असते. आपणच मतदान नाही केलं तर मग नंतर सरकारला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे? झालं ज्ञान पाझळून. मी यापेक्षाही खूप महत्वाच्या विषयावर बोलायला आले होते शौनकशी. ते मला फक्त त्याच्याशी बोलायचं आहे. काय झालंय मॉम? शौनक आला की त्याला माझ्याकडे पाठवून दे. मला त्याच्याशीच बोलायचं आहे. काय झालं मग? तुला माझ्याशी काही बोलायचं होतं ना? इथे बोलू शकतेस तू. आमच्यात काहीच लपलेलं नसतं. शौनक, त्या दिवशी तू मला माझ्या फोनवरून एक फोन करायला सांगितलास. कोण आहे तो माणूस? जगदीश महापात्रे. शौनक, कोण आहेत ते? काय संबंध आहे त्यांचा तुझ्याशी? आणि जीजी आणि त्यांचं काय नातं आहे? मॉम, ते आता नाही सांगू शकत मी तुला. शौनक, का करतोयस तू हे सगळं? अरे काय मिळणार आहे तुला ह्याच्यातून? मला माहित नाही मला काय मिळणार आहे, पण हे सगळं लपून तुम्हाला काय मिळणार आहे? शौनक, चुकतोयस तू. आणि ह्या सगळ्यामुळे तुझ्या डॅडना ह्याचा खूप त्रास होणार आहे. मी जे करतो ते चुकीचं आहे. आणि देशमुखांनी इतके वर्ष इतक्या लोकांबरोबर जे काय केलं त्याचं काय? ते चुकीचं नव्हतं. आणि ते का सोकावलेत माहितीये? कारण त्यांच्या बायकांनी डोळ्यावर कायम पट्ट्या लावून त्यांच्या चुका लपवल्या होत्या. पण तुम्ही लपवण्याचा कितीही प्रयत्न केला ना, तरी मला अशा काही गोष्टी कळाल्या की एनिवेज, मी जगदीश महापात्रे यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करतो. तिथेच मला कळालं की ते जीजीला ओळखतात, पण त्यांना माहित नाही की जीजी माझी आजी आहे. माझं आडनाव देशमुख हे काहीच माहित नाहीये त्यांना. का लाज वाटते तुला तू देशमुखेचे सांगायची? खरं तर याचं उत्तर मी आता हो म्हणून देऊ शकतो, पण त्यासाठी नाही लपवलं मी हे. महापात्रांचं देशमुखांशी वैर आहे हे कळलं होतं म्हणून मी अजून जास्तीत जास्त खोल जाण्याचा प्रयत्न केला. मी तुला सुद्धा येऊन विचारलं होतं,
पण तू काहीच सांगितलं नाहीस मला. पण मॉम, योगायोग बघ, शिक्षा म्हणून गजाननला बंद खोलीत साफ करायला लावली होती आणि त्याला त्यात काही जुनी पत्र मिळाली. जीजीच्या वडिलांनी आपल्या आजोबांना लिहिलेली. जीजी आणि आजोबांच्या लग्नाबद्दल लिहिलं होतं त्याच्यात. सरळ सरळ व्यवहार होता तो, रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी केला गेलेला व्यवहार. ती बिचारी फक्त 16 वर्षाची होती. मग इमॅजिन कर ना, जीजी कशा कशातून गेली असेल, काय अवस्था झाली असेल तिची. आता या सगळ्यासाठी तू आम्हाला जबाबदार धरणार आहेस का? मग मला तसं नाही म्हणायचंय, पण या सगळ्यातून एक खूप मोठी गोष्ट बाहेर आली. जीजी ही आजोबांची दुसरी बायको आहे. अरे अरे पूर्वी होत असत अशा गोष्टी. आणि डॅड आजोबांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा आहे. म्हणजे जीजी ही डॅडची सावत्र आई आहे. मॉम, हे बघ. शौनक, बास कर आता हे सगळं, खरंच बास कर. अरे आमचाच मुलगा आहेस ना, का वाईटावर उठलायस आमच्या तू? अरे तुला हे सगळं कळलंय, हे जर यांच्या कानावर गेलं तर काय अनर्थ होईल तुला कल्पना आहे का शौनक? बास कर ना आता हे. का किती ताणतोयस ही गोष्ट तू? मग काय बोलतेस तू? हे एवढ्या मोठ्या गोष्टी, हे सत्य दाबून ठेवायचंय? अरे बाबा, ते कळून कुणाला फायदा आहे? हा सांग ना शौनक. का आता तुला फक्त आम्हाला कसा त्रास होईल एवढंच बघायचंय? मग त्रास होऊ नये म्हणून मुद्दाम नाही करते मी. आपण कोण आहोत हे सत्य आपल्याच कुटुंबातील लोकांना माहीत असूनही किती भयानक आहे. आणि अशा अनेक किती गोष्टी असतील. काय काय म्हणायचंय काय तुला? मॉम, जीजी तिच्या आजारामुळे कायम बडबड करत असते असं आपण गृहीत धरत आलोय. व्हॉट इफ इट्स ट्रू? तर ती खरंच बोलत असेल तर? तुला नाही वाटत तिच्या या अवस्थेला देशमुख जबाबदार आहेत? तिने तिच्या मनामध्ये अशा काही गोष्टी लपवल्या की तिचं मन तिचं उरलं नाहीये. म्हणून आपल्या भूतकाळात जे काही आहे, चांगलं वाईट जे काही, ते समोर यायला पाहिजे. शौनक, तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे ना आपलं घर उद्ध्वस्त होईल. आज ना उद्या सत्य बाहेर येणारच आहे. सत्य लपत नाही जास्त दिवस. ते धुमसत्या ज्वालामुखी सारखं असतं. एक ना एक दिवस भडका हा उडणारच. त्यात आपण सगळे जळून जाऊ. अनर्थ होणार आहे. अरे तुला हे सगळं कळलंय, हे जर यांच्या कानावर गेलं तर काय अनर्थ होईल तुला कल्पना आहे का शौनक? कल्पना आहे का शौनक? तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे ना आपलं घर उद्ध्वस्त होईल. अनर्थ होणार आहे. शौनक, 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 काय होतंय तुम्हाला? अनर्थ होणार आहे. शौनक, उठा. इथे बघा, इथे बघा, माझ्याकडे बघा. डोळे उघडा, माझ्याकडे बघा. मंजरी, मंजरी, मॉम म्हणाल की काहीतरी अनर्थ होणार आहे. असं का म्हणाली असेल ती? शांत व्हा शौनक. तुम्हाला वाईट स्वप्न पडलंय. मी पाणी आणू तुमच्यासाठी? नाही, नकोय मला पाणी. शौनक, किती घाम आलाय तुम्हाला. काय एवढं टेन्शन घेता तुम्ही शौनक? मला काळजी वाटते तुमची. तुम्ही उठा आणि फ्रेश व्हा. मी चहा टाकते तुमच्यासाठी. मंजरी, खूप अस्वस्थ व्हायला होतंय ग. असं वाटतं की काहीतरी विपरीत घडणार आहे. शांत व्हा शौनक. बाहेर बघा. नवीन दिवसाची सुरुवात आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात या अशा चेहऱ्याने करणार आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही झोपेतून उठलात ना की अगदी लहान बाळासारखे दिसतात. गोड. मग आता लहान बाळासारखं छान गोड हसून दाखवा बघू. तुला खूप उशीर होतोय ना? तुला आज लवकर जायचं होतं ना? आज माझे रिपोर्ट्स येणार आहेत. अनय आणि मला तिथेच जायचंय. शौनक, मला खूप टेन्शन येतंय. मी हे असं म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे आधी कधीच केलेलं नाहीये. आणि एवढं घाबरायला काय झालं? माझी खात्री आहे तू फिट आणि ऍक्टिव्ह आहेस. डोंट वरी.
बरं चला मी निघते. ह्याचाच विचार करत बसले तर आणखीन उशीर होईल आणि तो अनय पैसे कापेल. बरं 5 मिनिटं थांब, मी लगेच आवरून येतो, मग निघूयात एकत्र. ओके? बरं. अगो एकाने तर मला सुसाईड करण्याची धमकी दिली होती माहितीये. काही काय? या आय वॉज लाईक आर यू क्रेझी. आणि ते कॉलेजमध्ये आपले डेज असतात बघ, हग डे, रोज डे, चॉकलेट डे वगैरे. तेव्हा रोज डेला मॅक्झिमम रोजेस कोणाला मिळाली असतील? डोंट टेल मी. तुला? ऑफकोर्स मलाच मिळाली अगं. यु नो आय वॉज लाईक द क्वीन ऑफ द कॉलेज. म्हणजे मी जिथे कुठे जायचं ना तिथे मला अटेन्शन मिळायचं मुलांकडनं. म्हणजे अगदी लग्न करायला वगैरे गेले ना की ब्राईड सोड सगळे माझ्याच मागे असायचे. म्हणजे अर्थात ग्रूम सोडून बर का. आय रिमेंबर मी अशी मेहंदी काढायला वगैरे बसले ना की एक जण मला पाणीच आणून द्यायचं, एक जण मला वाराच घालायचं. आणि आय रिमेंबर एक जण असं अम्ब्रेला घेऊन उभा होता माझ्या मागे, मला ऊन लागू नाही म्हणून. वाव, दोज वर द डेज यार देवयानी. आय वॉज नाईस, प्रिटी अँड सिंगल. आता प्रिटी आणि सिंगल म्हणल्यावर आपण थोडा भाव खाल्लाच पाहिजे. मग देवयानी तुला मिळाला की नाही भाव शौनककडून? म्हणजे मंजू त्याच्या लाईफ मध्ये यायच्या आधी बर का? नाही, शौनकने मला भाव वगैरे नाही दिला कधी. मला वाटायचं तो वेगळा आहे म्हणून. कोणी वेगळं वेगळं नसतं ग. हे बघ, प्रत्येकाचा ना काही ना काहीतरी वीक पॉइंट असतो, आपण तोच वापरायचा. म्हणजे मी ना तुला काही आयडियाज देते, ट्राय करून बघ शौनकवर आणि मग सांग मला. काय हो, आज काय काम होत नाही वाटतं? माझं बी तेच झालं. ते नेट लय स्लो चाललं, व्हिडिओ बी लय बफर व्हायला लागला. ते वायफायचं बिल भरलं नाही काय तुम्ही? काय काय झालं? काही मला सुचत नाहीये. कांट इवन थिंक. ती मंजिरी कुठे आहे? माझ्या डेस्कचं काय करून ठेवलंय? माझ्या ऑफिसचं काय करून ठेवलंय? मी त्यांना बोललो होतो तुम्हाला असं आहे ना स्वच्छ पसारा लागतो. त्यांनी एवढं घाण आवरून ठेवलं, कसं काय सुचणार आहे ना तुम्हाला? मग कसं सुचणार आहे आता? मला काही ते दिसत सापडतही नाहीये. काय करू कसं काम मी इकडे? केसेसच्या फाईल्स कुठे, विटनेसचे स्टेटमेंट्स कुठे? सगळं तुझ्यामुळे होते. तुझं लक्ष का नाही डेस्कवर? ती नाहीये, एक झालं. तू काय करतोय इकडे? माझ्यामुळं तो कोण माझं ऐकल तर चपत नाही. फॉर द nth टाइम नाव. इथे बॉस कोण आहे? तू आहेस का मी आहे? इथे बॉस कोण आहे? तू आहेस का मी आहे? मी आहे बॉस, मी आहे. तुला सांगतोय मी तुझ्या समोर बसून आत्ता. अरे तू कुठे भेटलास मला आणि का तुला हा जॉब दिलाय मी? मला कितीतरी चांगले कॅन्डिडेट्स मिळाले होते ज्यांना खरंच जॉब हवा होता आणि ते करू शकले असते काम. तुझी गरज पाहून तुला जॉब दिला आणि आता तुला डोक्यावर चढून बसतायस माझ्या. शांत व्हा, शांत शांत. का उगा चिडचिड करताय तुम्ही? अशी चिडचिड करताना म्हणून तुम्हाला कोण पोरगी पटत नाही. जस्ट शट अप. ओके, खरं सांगतोय. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक पोरगी पटवाच. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही बी सुखी आणि आम्ही बी सुखी. हो खरंच. अहो तुम्ही फक्त मनात आणा ना, अशी पोरींची लाईन लावतो. आईला मी काय जादूगर आहे का? मी नुसतं मनात आणलं आणि पोरी हजर. एक्सक्यूज मी. हो, जस्ट शट अप. या काय काम होतं? काही काम आहे? ऍक्च्युली आम्हाला ना केस करायची होती. ओके, अपॉइंटमेंट आहे तुमच्याकडे? अपॉइंटमेंट आहे तुमच्याकडे? जस्ट शट अप यार. नाही घेतले वाटतं. चालेल, नसेल घेतली तरी चालतीये ना. या ओके, सो सॉरी, पण मी वॉक इन केसेस घेत नाही. हा नाही घेत, ते वॉकिंग केस नाही घेत. तुम्ही माझ्या असिस्टंटशी बोलून घ्या एकदा. बोला.
पिऊन नाही, असिस्टंट शी बोलून घ्या एकदा. त्यांना प्लीज मंजिरीचा नंबर दे. नाही नाही, आम्ही मंजिरीला फोन केला होता पण तिचा फोन उचलत नाहीये ती. हा, तुम्ही कसं काय ओळखता मंजिरी मॅडमला? असंच म्हणायचं यांना. तुमच्याशी बोलतोय मी. तुम्ही ओळखता का मंजिरीला? आम्ही परत तसंच करतात, म्हणजे नक्कीच ओळखत नाही. तुमच्याशी नाही, मी तुमच्याशी बोलतोय. तुम्ही ओळखता का मंजिरीला? प्लीज आन्सर मी. ओके, तुम्ही नाही ओळखत. तुम्ही ओळखता का तिला? हे काय चाललंय? का आलायत तुम्ही? अरे काय झालं बापरे? काय झालंय? हो डॉक्टर 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 आहेत तिकडे, पटकन लिंबू सरबत वगैरे काहीतरी घेऊन यांच्यासाठी, साखर वगैरे. ते माझ्यासाठी वॉटरमेलन पण आणतो. अरे जा यार पटकन. नाही, इट्स ओके. ऍक्च्युली काय आहे, ती फक्त दिसते तरुण, वयाने म्हातारी आहे. तरुण लोकांना कधी चक्कर येते का? मला आली का? नाही. प्लीज प्लीज ना घरा ऑफिस काय चाललंय? तुम्ही अरे थँक गॉड मंजिरी आर हियर. प्लीज हेल्प देम प्लीज. त्यांना काहीतरी केस करायची, आपली प्रोसिजर समजावून सांग त्यांना. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.